स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्स हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वन ऑफ द यंगेस्ट अँड बेस्ट स्कूल आहे. विद्यार्थ्यांना इन्स्पायर करण्यासाठी आणि गाईड करण्यासाठी आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. नॅशनल वर्कशॉप घेतले जातात. मॅथमॅटिक्स डेच्या दिवशी वेगवेगळे प्रोग्राम अरेंज केले जातात, जसे की क्विज कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, सेमिनार्स, आणि विद्यार्थ्यांना त्यातून प्रोत्साहन मिळेल यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राइजेस देतात. हॉस्टेलचे पण मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. मेसचे पण मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. मेस तेथील कॉर्पोरेटिव्ह मेस आहे. ॲडमिशन फीस पण खूप कमी आहे. मिडल क्लास फॅमिलीमधले पण विद्यार्थी इथे ॲडमिशन घेऊ शकतात. फीस कमी असल्यामुळं कोणाला काही जास्त फायनान्शियली प्रॉब्लेम पण होणार नाही, आणि जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर टीचर्स पण हेल्प करतात. तर प्रत्येकाने इथे ॲडमिशन घेतलं पाहिजे असं मला वाटते. इथे डिपार्टमेंटमध्ये रिसर्च कल्चर पण छान आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून चांगले रिसर्चर्स बोलत आहेत. त्यामुळे आम्हाला MSc मध्येच रिसर्च करण्यासाठी खूप मदत मिळते. आमचं जे करिक्युलम आहे ते इंडस्ट्रियल ओरिएंटेड आहे. म्हणजे प्रॅक्टिकल ज्याचे ॲप्लिकेशन्स आम्हाला आत्ताच MScमध्येच पाहायला मिळतात, जेणेकरून उद्या चालून इंडस्ट्रीजमध्ये चांगले प्लेसमेंट्स आम्हाला त्या थ्रू मिळतात. इथं फिमेलला फर्स्ट रेफरन्स दिला जातो. सिक्युरिटी पण खूप चांगली आहे, आणि लायब्ररीमध्ये आपल्याला म्हणजे स्टडी करण्यासाठी खूप म्हणजे 24 अवर्स आपण स्टडी करू शकतो. पुन्हा इथं बुक पण खूप अवेलेबल आहेत. मॅथमॅटिक्सचे पण आपण बुक म्हणजे वेगवेगळ्या ऑथर्सचे घेऊ शकतो. शरद शिंदे, Indian Statistical Service Officer of 2023 batch. Faculties of both the subjects, statistics and mathematics, are very highly supportive and highly knowledgeable in their respective domain, and they also guide the students beyond the classroom, and that's why many of us were able to clear the exam like state and GATE exam while pursuing our MSc. मी डॉक्टर आती सीताराम तांगवडे, सांख्यिकी अधिकारी म्हणून राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे इथे कार्यरत आहे. एक सर्वसाधारण विद्यार्थी ते अधिकारी या माझ्या प्रवासामध्ये गणितीय शास्त्र संकुलाचं अनन्यसाधारण असं योगदान राहिलं आहे. तर इथलं शिक्षण म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्याची नांदीच आहे. त्यामुळं इथली प्रवेशाची संधी दवडू नका असं आवाहन मी विद्यार्थ्यांना करतो.